Now see, we are going for the NCERT book reading for the 11th chapter, Biotechnology Processes and Application. Here before we have seen for genetic engineering or rDNA technology, there are four requirements. The first, a restriction endonuclease enzyme that we have completed in the first clip. Now in this second clip we are starting from second requirement. तो ध्यान दीजिए प्लीज. तो सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट, याला तुम्ही 2 नंबर घ्या. पहिलं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. तो सेपरेशन एंड आइसोलेशन ऑफ DNA फ्रैगमेंट का मतलब आपको डिज़ायरेबल जीन अप चाहिए जिसे आप ट्रांसफ़र करना चाहते. कटिंग ऑफ DNA बाय रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस रिजल्ट इन द फ्रैगमेंट्स ऑफ DNA. मतलब किसी सेल में से अगर पूरा DNA आपने निकाल लिया और उसके ऊपर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एंजाइम डाल दिया, तो आपको पता है कि रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस DNA को करेगा कट ॲट अ स्पेसिफिक सिक्वेन्स कॉल्ड इट्स रेकग्निशन सिक्वेन्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस DNAला कट कुठे करेल, जिथे त्याचा रेकग्निशन सिक्वेन्स आहे. तो रेकग्निशन सिक्वेंस जर 1000 वेळा रिपीट असेल तो DNA को वो 1000 बार काटेगा, तो आपको मिल जाएगी DNA की 1000 फ्रैगमेंट. इसे रिस्ट्रिक्शन फ्रैगमेंट्स भी कहा गया है. सो कटिंग ऑफ DNA बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस results in fragments of DNA. These fragments can be separated by the technique known as gel electrophoresis. Underline, this is neat question. क्वेश्चन ऐसे पूछा था कि DNA की जो फ्रैगमेंट्स है उसका सेपरेशन या सॉर्टिंग कौन से टेक्निक से करते. सो इट इज़ जेल इलेक्ट्रोफोरेसिस. सो अब ये जो 1000 समझो फ्रैगमेंट्स हमको मिली, दिस फ्रैगमेंट्स कैन बी सेपरेटेड बाय अ टेक्निक कॉल्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. Since DNA fragments are negatively charged molecule, they can be separated by forcing them to move towards anode, that is positive electrode, under electric field through the medium or matrix. तो समझो आपके पास वो 1000 फ्रैगमेंट है, उसमें से किसी एक फ्रैगमेंट में डिज़ायरेबल जीन हो सकता है. तो आपने उन फ्रैगमेंट्स को अगैरोस पॉलीमर जेल में डाल दिया और करंट पास किया, तो DNA तो नेगेटिवली चार्ज है, तो वो पॉजिटिव की तरफ दौड़ेगा और उसका सेपरेशन होगा, मतलब फ्रैगमेंट्स का. सिंस द DNA फ्रैगमेंट्स आर नेगेटिवली चार्ज मॉलिक्यूल, दे कैन बी सेपरेटेड बाय फोर्सिंग देम टू मूव टूवर्ड्स एनोड अंडर इलेक्ट्रिक फील्ड थ्रू द मीडियम और मैट्रिक्स. Nowadays, most commonly used matrix is agarose, which is a natural polymer extracted from seaweeds. तो अब इसे अंडरलाइन करो की हे जे मॅट्रिक्स किंवा मीडियम आजकाल वापरतात तर ते काय असतं, तो अगॅरोज पॉलिमर जेल असतो. आणि हा जेल म्हणजे समुद्रातलं जे तण आहे, म्हणजे रेड अल्गा जेलिडियम, त्याच्यापासून भेटणारं एक पॉलिमर आहे. सो नाउअडेज द मोस्ट कॉमनली यूज्ड मॅट्रिक्स इज अगॅरोज, विच इज अ नॅचरल पॉलिमर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम सीवीड. द DNA फ्रॅगमेंट्स सेपरेट अकॉर्डिंग टू देअर साइज थ्रू सिविंग इफेक्ट प्रोव्हाइडेड बाय अगॅरोज जेल. आता याला अंडरलाइन करा. DNA फ्रैगमेंट सेपरेट अकॉर्डिंग टू देयर साइज. तो जो स्मॉलर सेगमेंट्स होंगी, फ्रैगमेंट्स होंगी, वो दूर तक जाएगी, मतलब पॉजिटिव के पास. जो मीडियम वो बीच में, जो लंबी होगी वो जहाँ लोडिंग पॉइंट है, जहाँ उन्होंने उनको आपने डाला था वहीं पे रहेगी. सो
द DNA fragments separate according to their size through sieving effect म्हणजे चाळणी, छानना. तो अगॅरोस जेल पोरस असतो, त्याच्यामुळे चाळणीसारख्या छिद्रांमधून ते जातात पुढे. हेन्स स्मॉलर द फ्रॅगमेंट साईज द फार्दर इट मूव्ह. जितक्या लहान फ्रॅगमेंट तितक्या त्या दूर जातील. इसे भी अंडरलाइन करो. हेन्स स्मॉलर द फ्रैगमेंट साइज फार्दर इट मूव्स. तो हम लोग वापस पढ़ेंगे. तो सेकंड रिक्वायरमेंट इज सेपरेशन एंड आइसोलेशन ऑफ डीएनए फ्रैगमेंट. The cutting of DNA by restriction endonucleases results in fragments of DNA. These fragments can be separated by a technique known as gel electrophoresis. Since the DNA fragments are negatively charged molecules, they can be separated by forcing them to move towards the anode under an electric field through a medium or matrix. Nowadays, the most commonly used matrix is agarose, which is a natural polymer extracted from seaweeds. The DNA fragments separate according to their size through the sieving effect provided by the agarose gel. Hence, the smaller the fragment size, the farther it moves. Look at the figure 11.3 and guess at which end of the gel the sample was loaded. तो 11.3 फिगर बघा आणि अंदाज बांधा की फ्रॅगमेंट्स ह्या कोणत्या एंडकडे टाकल्या असतील आपण. तो फिगर 11.3 को देखो और गेस करो किस छोर पे, किस एंड पे हमने सैंपल लोड किया होगा. तो चलो पहले हम लोग डायग्राम देखते. सो a typical agarose gel electrophoresis showing migration of undigested lane 1 digested set of DNA fragment lane 2 to 4. आता तुम्ही या डायग्राममध्ये चला. पहिले तुमच्या लेफ्ट साईडला जा. तिथं तुम्हाला 4 नंबर दिसत आहे. 1 2 3 4. हे 4 नंबर म्हणजे 4 लेन आहे. जसं हायवे 4 पदरी असला की 4 लेन असतात. मग हे जे नंबर आहे तिथं पांढऱ्या रंगाचे तुम्हाला वेल्स दिसल्या म्हणजे गड्डे. तो पहिल्या गड्ड्यात तुकडे टाकले, दुसऱ्यात, तिसऱ्यात आणि चौथ्यात टाकले. तो आता बघा नंबर 2, नंबर 3, नंबर 4, इन गड्ढों में जो टुकड़े डाले थे उनका सेपरेशन हुआ है. तो जो स्मॉलेस्ट है वो दूर तक गए म्हणजे राईट साईडला गेले. जे लार्जेस्ट आहे ते लेफ्ट साईडला आहे, ते मूव्ह नाही होऊ शकले. तो सर लेन नंबर 1मध्ये तर सेपरेशनच नाही झालं. शायद वो डायजेस्टेड नाही था DNA, म्हणजे त्याचे तुकडेच झाले नसतील. तो आपल्याला प्रश्न काय विचारला होता. लुक ॲट द फिगर 11.3 अँड गेस ॲट विच एंड ऑफ द जेल सॅम्पल वॉज लोडेड. तो कोणत्या एंडला सॅम्पल टाकल्या गेलं होतं. तर सर लेफ्ट साईडला. आणि हे दिसलं की स्मॉलर द फ्रॅगमेंट द फार्दर इट विल रीच. सो डायग्रामचं लेबल पहा. टिपिकल अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस शोईंग मायग्रेशन ऑफ अनडायजेस्टेड लेन 1. म्हणजे पहिल्या गड्ड्यामध्ये जो DNA टाकला त्याचे तुकडेच नव्हते झाले म्हणून सेपरेशन नाही झालं. पण डायजेस्टेड सेट ऑफ DNA फ्रॅगमेंट लेन 2 to 4, सो 2, 3, 4 मध्ये सेपरेशन झालं. सो the separated DNA fragments can be visualized only after staining the DNA with a compound known as ethidium bromide. Underline, neat question, very important. तो सर ये जो DNA के टुकड़े हमने किए समझो 1000,
उनका सेपरेशन अगैरोस पॉलीमर जेल में डालकर इलेक्ट्रोफोरेसिस करके हुआ। अब उसने कहा कि ये जो डीएनए जेल में सेपरेट हो रहा है वो थोड़ी ना दिखाई देगा। द सेपरेटेड डीएनए फ्रैगमेंट कैन बी विजुअलाइज्ड only after staining the DNA with a compound known as ethidium bromide. नीट क्वेश्चन. तो DNA फ्रॅगमेंट तुम्हाला तेव्हाच दिसू शकतात जेव्हा तुम्ही त्या DNA फ्रॅगमेंटचं कराल स्टेनिंग, म्हणजे त्याला कलर कराल. कशाने? इथिडियम ब्रोमाइडनी. तरी ते दिसत नाही. फॉलोड बाय एक्सपोजर टू UV रेडिएशन. You cannot see pure DNA fragment in visible light and without staining. तो ये जेल इलेक्ट्रोफोरेसिस में डीएनए का जो सेपरेशन हुआ है फ्रैगमेंट्स का, सॉर्टिंग हुआ है स्मॉल मीडियम लार्जेस्ट ऐसा, तो ये डीएनए आंखों से दिखाई नहीं देगा तब तक जब तक कि हम उनको स्टेन नहीं करते. तो स्टेन करने के लिए क्या यूज़ होता? इथिडियम ब्रोमाइड. स्टेनिंग के बाद कौन से लाइट में देखना है? यूवी लाइट में. सो वापिस एक बार पढ़ते. अब ये इंपॉर्टेंट है, इसे अंडरलाइन करो. सेपरेटेड डीएनए फ्रैगमेंट कैन बी विजुअलाइज्ड ओनली आफ्टर स्टेनिंग द डीएनए विद कंपाउंड नोन एज इथिडियम ब्रोमाइड फॉलोड बाय exposure to UV radiation because you cannot see pure DNA fragment in visible light and without staining. You can see bright orange colored bands of DNA in ethidium bromide stained gel exposed to UV light. तो समजा आपण डीएनएला इथिडियम ब्रोमाइडनं स्टेन केलं, UV लाईटमध्ये पाहिलं, तो कोणत्या रंगाचा दिसतो? अंडरलाईन करा. ब्राईट ऑरेंज कलर्ड बँड्स दिसतात. सो you can see the bright orange colored bands of DNA in a ethidium bromide stained gel exposed to UV light. The separated bands of DNA are cut out from the agarose gel and extracted from the gel piece. अब ये जो सेपरेटेड बैंड्स ऑफ डीएनए है, माने लेन 2 टू लेन 4, तो हे जे सेपरेट झालेले डीएनएचे बँड्स आहे हे तुम्हाला बाहेर काढायचे असले तर जसं आपण केक कापतो बर्थडेचा आणि एक पीस त्यातून काढतो. एखाद्या लहान मुलाला चेरी आवडत असेल तर तो चेरीचा पीस काढतो. तसा द सेपरेटेड बँड ऑफ डीएनए आर कट आउट फ्रॉम द अगॅरोस जेल अँड एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द जेल पीस. म्हणजे त्या जेलमधला एक पीस कटआउट करा, बाहेर काढा आणि त्यातला डीएनए एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. धिस स्टेप इज नोन ॲज इल्यूशन. अंडरलाईन. सो टू कट आउट द अगॅरोस पॉलिमर जेल अँड आयसोलेट द डीएनए फ्रॉम दॅट जेल इज कॉल्ड इल्यूशन. द डीएनए फ्रॅगमेंट purified in this way are used in constructing rDNA by joining them with cloning vector. So the DNA fragment purified in this way. आता तुम्ही जो DNA फ्रॅगमेंट आयसोलेट केला बाय इल्यूशन, तर त्याच्यामध्ये समजा डिझायरेबल जीन जर असेल त्या फ्रॅगमेंटमध्ये तर त्याला तुम्हाला आता रिकॉम्बिनंट DNA बनवण्यासाठी वापरायचं आहे. तर मग तुम्ही आता काय करा, ज्या रिस्ट्रिक्शननं ह्या फ्रॅगमेंट्स केल्या होत्या तेच रिस्ट्रिक्शन वापरून वेक्टरला कट करा आणि त्याच्यात हा लायगेजनं फिट करा. मग 2 DNA एकत्र येतील, एक तर वेक्टर DNA आणि एक हा आइसोलेटेड DNA, तर rDNA बनेल. तो इसे हम वापस पढ़ेंगे. Separated DNA fragment can be visualized only after staining the DNA with compound known as ethidium bromide followed by exposure to UV radiation. Because you cannot see the pure DNA fragment in visible light and without staining. You can see the bright orange colored bands of DNA in ethidium bromide stained gel exposed to UV light. The separated bands of DNA are cut out from the agarose gel and extracted from the gel piece. This step is known as elution.
The DNA fragment purified in this way are now used in constructing the recombinant DNA by joining them with a cloning vector. आता तिसरी रिक्वायरमेंट सुरू होणार. पहिली रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज, दुसरी डिझायरेबल जीन म्हणजे आपलं टायटल सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट. आत्ता क्लोनिंग वेक्टर. अब ध्यान दीजिए, you know that plasmids and bacteriophage have ability to replicate within bacterial cell independent of control of chromosomal DNA. तो तुम्हाला माहीत असेल की प्लाझ्मिड आणि बॅक्टेरियोफेजेस इनमें क्षमता होती है, यांच्यामध्ये क्षमता असते, ते स्वतःला मल्टिप्लाय करू शकतात बॅक्टेरियल सेलमध्ये बॅक्टेरियल क्रोमोझोमवर डिपेंड न राहता. तो सर प्लाझ्मिड म्हणजे काय? एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग सर्क्युलर डबल स्टँडेड DNA प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, त्याच्यात एक मेन क्रोमोझोम असतो बॅक्टेरियाचा आणि जो एक्स्ट्रा DNA असतो त्याला प्लाझ्मिड म्हणतात. तो प्लाझ्मिडमध्ये आहे ॲबिलिटी ऑफ सेल्फ रेप्लिकेशन. आता बॅक्टेरियोफेजेस म्हणजे ऐसे वायरस जो बैक्टीरिया को इन्फेक्शन करते, अपना DNA बैक्टीरिया में भेज देते और बैक्टीरिया के अंदर वायरस का DNA मल्टीप्लाई होता. तो जितनी दफ़ा बैक्टीरिया में वायरस का DNA मल्टीप्लाई होगा तो उतनी दफ़ा आपको वो डिझायरेबल जीन की कॉपी बना देगा. म्हणजे समजा व्हायरल DNAला तुम्ही चिपकवलं डिझायरेबल जीन आणि मग हा व्हायरल DNA गेला बॅक्टेरियाच्या आत, तर व्हायरल DNAच्या कॉपी होतील तेव्हा जीनच्याही कॉपी होतील. So you know that the plasmid and bacteriophage have an ability to replicate within bacterial cell independent of control of chromosomal DNA. Bacteriophage म्हणजे virus, because of their high number per cell, have very high copy number of their genome within the bacterial cell. म्हणजे समजा एक व्हायरस आहे, त्यानं बॅक्टेरियाला इन्फेक्शन केलं आणि त्याने स्वतःचा DNA बॅक्टेरियामध्ये पास केला, तर तो खूप वेळा बॅक्टेरियाच्या आत मल्टिप्लाय होतो. जितक्या वेळा तो मल्टिप्लाय होईल तितक्या वेळा जीनच्या कॉपीज भेटतील. याला म्हणतात त्याचा हाय कॉपी नंबर असतो. बॅक्टेरियोफेग बिकॉज ऑफ देअर हाय नंबर पर सेल हॅव व्हेरी हाय कॉपी नंबर्स ऑफ देअर जिनोम विदिन द बॅक्टेरियल सेल. सम प्लाझ्मिड मे हॅव only one or two copies per cell, whereas others may have 15 to 100 copies per cell. आता प्लाझ्मिड जो असतो ना, त्याचा कॉपी नंबर बॅक्टेरियोफेगपेक्षा कमी असतो, म्हणजे 1 किंवा 2 कॉपी पर सेल असतात. पण काही प्लाझ्मिड असे आहे त्याचा कॉपी नंबर थोडा हाय आहे, म्हणजे एका बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मिड कितीदा मल्टिप्लाय होऊ शकतं? जास्तीत जास्त 15 ते 100 वेळा. पण बॅक्टेरियोफेग म्हणजे व्हायरसचा जो DNA असतो ना बॅक्टेरियात, तो लाखो वेळा मल्टिप्लाय होऊ शकतो, त्याचा खूप हाय कॉपी नंबर असतो. तो यू नो दॅट प्लाझ्मिड्स अँड बॅक्टेरियोफेग हॅव देअर ॲबिलिटी to replicate within bacterial cell independent of control of chromosomal DNA. Bacteriophage, because of their high number per cell, have very high copy number of their genome within the bacterial cell. Some plasmid may have only 1 or 2 copies per cell, whereas the others may have 15 to 100 copies per cell. Their number can go even higher. 100पेक्षाही प्लाझ्मिडचा नंबर हायर होऊ शकतो. इफ वी आर एबल टू अटॅच मीन्स टू लिंक
Allen piece of DNA. If we are able to link Allen piece of DNA with bacteriophage or plasmid DNA, then we can multiply its number equal to कॉपी नंबर ऑफ प्लाझ्मिड और बॅक्टेरियोफेग. मग आता तुम्हाला माहिती आहे की बॅक्टेरियोफेगचा तर खूप हाय कॉपी नंबर असतो, प्लाझ्मिडचाही 15 ते 100 असतो. तर समजा तुम्ही ॲलन पीस ऑफ DNA म्हणजे डिझायरेबल जीन त्या प्लाझ्मिड किंवा बॅक्टेरियाला अटॅच केला, म्हणजे RDNA बनला, आणि त्याला जर बॅक्टेरियामध्ये टाकलं तर तो तेवढ्या वेळा मल्टिप्लाय होईल, म्हणजे तुम्हाला ॲलन पीस ऑफ DNAच्या तेवढ्या कॉपीज भेटतील. आपण एक्झाम्पल घेऊ. समजा आपला असेल जीन फॉर इन्सुलिन, आणि हा जीन फॉर इन्सुलिन जर बॅक्टेरियोफेगच्या DNA सोबत लिंक केला आणि बॅक्टेरियोफेगला बॅक्टेरियाला इन्फेक्शन करायला लावलं, तर बॅक्टेरियोफेगचा DNA इन्सुलिनच्या DNAला घेऊन जाईल बॅक्टेरियात, आणि तो लाखो वेळा मल्टिप्लाय होईल. तर त्या फेक DNA सोबत इन्सुलिनच्या DNAच्या आपल्याला लाखो कॉपीज मिळतील. किंवा आपला इन्सुलिनचा जीन जर प्लाझ्मिडला अटॅच केला आणि प्लाझ्मिड बॅक्टेरियात पाठवलं, म्हणजे RDNA, तर त्याचाही हाय कॉपी नंबर असतो, म्हणजे तेवढ्या वेळा जीन फॉर इंसुलिन कॉपीज होती. मतलब ये है कि यदि हम लोग कोई एलन पीस ऑफ DNA मतलब डिज़ायरेबल जीन को बैक्टीरियोफेग या प्लाज्मिड DNA को अटैच करते, तो उसका कॉपी नंबर हाई होने की वजह से उस जीन की उतनी कॉपीज बन सकती. इफ़ वी आर एबल टू लिंक एलन पीस ऑफ DNA with bacteriophage or plasmid DNA, we can multiply its number equal to the copy number of plasmid or bacteriophage. Vectors used at present are engineered in such a way that they help easy linking of foreign DNA and सिलेक्शन ऑफ रिकॉम्बिनंट्स फ्रॉम नॉन रिकॉम्बिनंट. मग व्हेक्टर म्हणजे कोण? तर सर एक तर प्लाझ्मिड किंवा बॅक्टेरियोफेग. तसे तर खूप व्हेक्टर असतात, पण सध्या 2 लक्षात ठेवा, प्लाझ्मिड आणि बॅक्टेरियोफेग. बॅक्टेरियोफेग म्हणजे व्हायरस. तो आजकाल जे व्हेक्टर्स आहेत त्यांना आपण इंजिनियर्ड केलेलं आहे. इंजिनियर्ड केलेलं आहे म्हणजे आपण त्यांना कस्टमाइज केलेलं आहे. मग आपण त्यांना कस्टमाइज केलं, इंजिनियर केलं म्हणजे मॉडिफाय केलं. कशासाठी मॉडिफाय केलं? की इझी झालं पाहिजे फॉरेन DNAला लिंक करणं आणि रिकॉम्बिनंट्स आणि नॉन रिकॉम्बिनंट्स यात भेद करणं. सर ये नहीं समझा. फर्ज करो एक आपके पास है जीन फॉर इंसुलिन और आपके पास एक प्लाज्मिड है. आपने जीन फॉर इंसुलिन को प्लाज्मिड में इंसर्ट किया, तो अब क्या बना? रिकॉम्बिनेंट DNA. इस रिकॉम्बिनेंट DNA को हमने इकोलाई बैक्टीरिया में डाला, तो जिस इकोलाई बैक्टीरिया में आपने RDNA को ट्रांसफ़र किया वो हो गया रिकॉम्बिनेंट बैक्टीरिया, और जिन बैक्टीरिया में ऐसा इंसुलिन वाला जीन नहीं है वो नॉन रिकॉम्बिनेंट. नाउ द फॉलोइंग आर फीचर that are required to facilitate cloning into the vector. तो क्लोनिंग म्हणजे मल्टिप्लाय करणे. तो डिझायरेबल जीनला जर तुम्हाला व्हेक्टरमध्ये मल्टिप्लाय करायचं असेल तर व्हेक्टरमध्ये कोणते कॅरेक्टर असले पाहिजे? मतलब की
हमें यदि डिज़ायरेबल जीन को वेक्टर के साथ लिंक करना है तो उस वेक्टर में क्या खूबी, क्या खासियत होनी चाहिए। जैसे किसी माता पिता से पूछा कि आपको लड़का या लड़की कैसी चाहिए, तो वो कहेंगे होशियार चाहिए, आज्ञाकारी चाहिए, दिखने को सुंदर चाहिए, स्पोर्ट्स में भी अव्वल होना चाहिए। तो ह्या डिझायरेबल क्वालिटीज मुला किंवा मुलीमध्ये आईवडिलांना पाहिजे, तसं आपल्याला वेक्टरमध्ये कोणत्या क्वालिटीज पाहिजे? सर, एक तर त्याच्याकडे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असली पाहिजे. त्यांनी काय होईल? त्यांनी तो स्वतःच्या कॉपी बनवेल. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असा एक सिक्वेन्स असतो वेक्टरजवळ जो DNA पॉलिमरेज ओळखतो आणि म्हणून त्याच्या कॉपीज होतात. तो पहली खूबी कि उसके पास खुद की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन होनी चाहिए ताकि हमारा जीन उसके साथ रेप्लिकेट हो. दूसरी खूबी क्या होनी चाहिए? दूसरी खूबी ये होनी चाहिए कि उसका कॉपी नंबर हाय चाहिए. त्यांनी काय होईल? तर समजा कॉपी नंबर 100 असला तर इन्सुलिनवाल्या जीनच्या 100 कॉपीज बनतील. कॉपी नंबर 15 असेल तर 15च कॉपी. मग आपल्याला काय इच्छा असेल? तो सर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन विथ हाय कॉपी नंबर. दुसरी आहे सिलेक्टेबल मार्कर. सिलेक्टेबल मार्कर म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन, ज्याच्यामुळं रिकॉम्बिनंट आणि नॉन रिकॉम्बिनंट ओळखता येतात. तिसरं आहे क्लोनिंग साईट. क्लोनिंग साईट म्हणजे त्या वेक्टरला क्लोनिंग साईट म्हणजे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम रेकग्निशन साइट, जिथं आपण कट करून तो जीन बसवू शकतो. तो अब हम देखेंगे वन बाय वन. द फॉलोइंग आर फीचर्स that are required to facilitate cloning into a vector. Number 1, origin of replication म्हणजे ओराय. This is a sequence from where replication starts and any piece of DNA when linked to this sequence can be made to replicate within a host cell. तो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ओराय म्हणजे हा असा सिक्वेन्स असतो जिथून रेप्लिकेशन सुरू होते. एखादा DNA चा पीस जर या सिक्वेन्सला आपण लिंक केला तर त्याच्यासुद्धा कॉपीज होऊ शकतात होस्टमध्ये. सो दिस इज अ सिक्वेन्स फ्रॉम वेअर रेप्लिकेशन स्टार्ट्स and any piece of DNA when linked to this sequence can be made to replicate within host cell. This sequence is also responsible for controlling the copy number of linked DNA. Underline. This sequence is also responsible for controlling कॉपी नंबर ऑफ लिंक्ड जीन. म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन काय असते? असा सिक्वेन्स असतो जिथून रेप्लिकेशन सुरू होतं आणि जर आपण जीन त्या सिक्वेन्सला अटॅच केला तर त्याच्या कॉपी बनतात. आणि हाच सिक्वेन्स जिथून रेप्लिकेशन सुरू होते तोच रिस्पॉन्सिबल असतो कॉपी नंबरसाठी. सो दिस सिक्वेन्स इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग द कॉपी नंबर ऑफ लिंक्ड DNA. सो if one wants to recover many copies of target DNA म्हणजे desirable gene, it should be cloned in vector whose origin support high copy number. मग आपण त्याला कशात टाकलं पाहिजे? ज्याचा कॉपी नंबर हाय असेल. तो तुम्हाला आता कसा वेक्टर पाहिजे? सर, ज्याच्याकडे असेल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन विथ high copy number. So this is the first feature of the vector.
origin of replication or ORI. This is a sequence from where the replication starts, and any piece of DNA, when linked to this sequence, can be made to replicate within the host cell. This sequence is also responsible for controlling the copy number of linked DNA. So, if you want to recover many copies of the desirable gene or target DNA, it should be cloned in a vector whose origin support high copy number. Number 2, selectable marker. In addition to ORI, vector require a selectable marker, underline, which help in identifying and eliminating non-transformants and selectively permitting the growth of transformants. तो सिलेक्टेबल मार्कर म्हणजे असा एखादा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन जो आपली मदत करेल ओळखण्यामध्ये की कोण बॅक्टेरिया जेनेटिकली मॉडिफाय आहे आणि कोण नाही. तो जो जेनेटिकली मॉडिफाय नसेल झाला त्याला आपण सिलेक्ट करून इलिमिनेट करायचं, आणि जो ट्रान्सफॉर्म झाला, मॉडिफाय झाला, त्यालाच फक्त मल्टिप्लाय करायचं. तो सिलेक्टेबल मार्कर. In addition to ORI, vector require a selectable marker. Selectable marker help in identifying and eliminating non-transformant. कोणाला इलिमिनेट करायचं? जो ट्रांसफॉर्म नहीं झाला त्या होस्टला. और किसको आप परमिट करेंगे फॉर फर्दर ग्रोथ? जो ट्रांसफॉर्म हो गया. So in addition to ORI, vector require a selectable marker which help in identifying and eliminating non-transformant and selectively permitting growth of the transformant. Transformation is a procedure by which a piece of DNA is introduced in a host bacterium. Normally, gene encoding resistant to antibiotic like ampicillin, chloramphenicol, tetracycline or kanamycin etc. are considered useful selectable marker for E. coli. Underline. सिलेक्टेबल मार्कर कोण असतात? एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन रहते. उदाहरण के लिए एम्पीसाइक्लिन, टेट्रासाइक्लिन, क्लोराम्फेनिकॉल, केनामाइसिन. Underline. Normal E. coli do not carry resistance against any of these antibiotic. तो जो नॉर्मल इकोलाई बैक्टीरिया रहते उनमें इनमें से एक भी एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन नहीं रहता, और जो हमने इंजीनियर बनाए तो उनमें एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन रहते. तो फिर जो एंटीबायोटिक के लिए रेजिस्टेंट होगा वो ट्रांसफॉर्मेंट, जो नहीं होगा वो नॉन ट्रांसफॉर्मेंट. तो in addition to ORI, the vector require selectable marker which help in identifying and eliminating non-transformant, selectively permitting the growth of transformant. Transformation is a procedure by which a piece of DNA is introduced into host bacteria. Normally, the gene encoding antibiotic resistance such as ampicillin, chloramphenicol, tetracycline, kanamycin are considered useful selectable marker for E. coli. Normal E. coli do not carry resistance against any of these antibiotic. Now, the third requirement म्हणजे व्हेक्टरला ओराय असलं पाहिजे, त्याच्याकडे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असला पाहिजे. एवढंच नाही, त्याच्याकडे क्लोनिंग साइट असल्या पाहिजे. तो आप 11.4
इस डायग्राम को गौर से देखो। इकोलाई म्हणजे बॅक्टेरिया, क्लोनिंग वेक्टर PBR322. सो P म्हणजे प्लाज्मिड, BR म्हणजे बॉलिवर एंड रोड्रिगेज जिन्होंने इस प्लाज्मिड को डिस्कवर किया। तो ये नॉमेनक्लेचर की पद्धत रहती। जब भी आपको प्लाज्मिड को नाम देना है तो P फॉर प्लाज्मिड लोअर केस म्हणजे स्मॉल अक्षर। मग ज्या रिसर्चरने डिस्कवर केलं उनके नाम का पहला पहला अक्षर कैपिटल, जैसे बॉलिवर के लिए B, रॉड्रिगेज के लिए R। सो PBR322 इज चॉईस नंबर, रिसर्चरने जो नंबर दिला असेल तो। तो इकोलाई क्लोनिंग वेक्टर PBR322 शोइंग restriction site HIND3 EcoR1 BAMH1 SAL1 PVU2 PST1 CLA1 ह्या सगळ्या काय आहे? ह्या अँटीबायोटिक ह्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईमचे नाव आहेत हे, त्यांच्या रेकग्निशन साईट्स आहेत त्याच्यावर दाखवलेल्या। सो ह्या सगळ्या रेस्ट्रिक्शन साईट आहे। ओराय म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन अँड अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स AMP TET। रॉप म्हणजे इट कोड्स फॉर प्रोटीन इन्वॉल्व इन रेप्लिकेशन ऑफ प्लाज्मिड। तो एक बार नीट में ये पिक्चर डाला था, ही डायग्राम टाकली आणि विचारलं होतं कोणतं लेबल करेक्ट आहे। मग रॉप काय असते तो पहा, ROP कोड्स फॉर प्रोटीन इन्वॉल्ड इन रेप्लिकेशन ऑफ प्लाज्मिड। ओराय काय असते, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन। तो डायग्राममध्ये तुम्ही पहिले ROP रॉप पहा, तो हा तो सिक्वेन्स आहे जो प्रोटीन बनवतो रेप्लिकेशनसाठी। ओराय सर हा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे। AMPR TETR काय आहे सर, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स आहेत। त्याच्यानंतर EcoR1 CLA1 HIND3 PVU1 PST1 BAMH1 SAL1 हे सगळे कोण आहे, रेस्ट्रिक्शनच्या रेकग्निशन साईट्स आहेत। आता पहा TETमध्ये किती एन्झाईम कट करू शकतात, 2, SAL1 किंवा BAMH1। आणि AMPमध्ये कट करायचं तर PST1 PVU1। तो ही डायग्राम लक्षपूर्वक पाहून घ्या। अब देखते क्लोनिंग साइट। इन ऑर्डर टू लिंक और अटॅच ॲलन DNA म्हणजे डिझायरेबल जीन, द वेक्टर नीड टू हॅव व्हेरी फ्यू, प्रेफरेबली वन रेकग्निशन साईट फॉर कॉमनली यूज रिस्ट्रिक्शन एन्झाईम। म्हणजे तुमचा तो जो प्लाज्मिड वेक्टर आहे त्याच्याकडे ओराय असली पाहिजे, सिलेक्टेबल मार्कर म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असले पाहिजे। आणि आता आप तो उस वेक्टर को कट करोगे, प्लाज्मिड को। क्यों सर? जब तक आप प्लाज्मिड को कट नहीं करोगे तब तक डिज़ायरेबल जीन उसमें कैसे घुसाओगे? और कट करने के लिए उसके पास होनी चाहिए किसी रिस्ट्रिक्शन एन्झाईम के लिए रेकग्निशन साईट। समजा EcoR1 तुम्हाला कट करायचं तर GAATTC असलं पाहिजे। तर अशा रेकग्निशन साईट ज्या असतात, क्लोनिंग साईट, तर त्या कशात असतात, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनमध्ये असतात आणि ते शक्यतो एक असली पाहिजे। सर हे नाही समजलं। समजा एका प्लाज्मिडमध्ये GAATTC एकदा असेल तर EcoR1 एकाच ठिकाणी कट करेल। पण जर 100 वेळा GAATTC असेल तर सर त्या प्लाज्मिडचे तर 100 तुकडे होतील। आणि म्हणून
In order to link Allen DNA, vector needs to have very few, preferably single recognition site for commonly used restriction enzyme. Underline करा, preferably single recognition site. Presence of more than one recognition site within the vector will generate several fragments. तो उसके टुकड़े हो जाएंगे विच विल कॉम्प्लिकेट द जीन क्लोनिंग. द लाइगेशन म्हणजे जोडणे, जॉईन करना ऑफ ॲलन डी एन ए इज कॅरीड आउट ॲट रिस्ट्रिक्शन साईट प्रेझेंट इन वन ऑफ द टू अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. तो आता हे जे तुमच्या समोर डायग्राम आहे याच्यात तुम्हाला समजा इन्सुलिनचा जीन टाकायचा, तर कुठे टाकसाल? तो सर एक तर TETला कट करू, नाही तर AMPला कट करू. तो TETला कट करायचं असेल तर तुम्हाला BAMH1 वापरावं लागेल रिस्ट्रिक्शन किंवा SAL1. आणि AMP कट करायचं असेल तर PVVU1 नाही तर PST1 वापरावं लागेल. तो वापस देखो. इन ऑर्डर टू लिंक Allen DNA, the vector needs to have very few, preferably single recognition site for commonly used restriction enzyme. Presence of more than one recognition site will complicate the process and will cause the fragments. The ligation of Allen piece of DNA is carried out at a restriction site present in one of the two antibiotic resistant gene. Underline करा. क्यों? क्योंकि आपको पूछ सकते कि जीन को कहाँ इंसर्ट करना है. ओराई में नहीं, ROP में नहीं, तो कहाँ? वन ऑफ द टू अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन में. म्हणजे त्यातला एक रेजिस्टंट जीन तरी तुम्ही कट कराल, खामातून जाईल तो जीन. तो ये आप अंडरलाइन करो. लाइगेशन ऑफ एलन पीस ऑफ DNA इज कैरिड आउट at restriction site present in one of the two antibiotic resistant gene. For example, you can ligate foreign DNA at BAMH1 site of tetracycline resistant gene in vector PBR322. पहा डायग्राममध्ये टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आणि त्या जीनमध्ये जी रेकग्निशन साइट आहे ती कोणासाठी आहे? BAMH1. इसको भी अंडरलाइन करो. फॉर एग्जाम्पल, यू कॅन लायगेट म्हणजे अटॅच अ फॉरेन DNA कुठे? अंडरलाइन ॲट BAMH1 साइट ऑफ टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन इन वेक्टर PBR322. रिकॉम्बिनेंट प्लाज्मिड माने जीन घुसाने के बाद जो प्लाज्मिड बनेगा विल लूज टेट्रासाइक्लिन रेजिस्टेंस. तो सर हमने इंसुलिन वाला जीन टेट्रासाइक्लिन में घुसाने के बाद तो वो बैक्टीरिया टेट्रासाइक्लिन के लिए अब रेजिस्टेंट क्यों नहीं रहेगा? क्योंकि टेट्रासाइक्लिन रेजिस्टेंट वाला जीन ही तो आपने तोड़ दिया. सो रिमेंबर, रिकॉम्बिनंट प्लाज्मिड म्हणजे जीन घुसवल्यावरचं प्लाज्मिड विल लूज टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स ड्यू टू इन्सर्शन ऑफ फॉरेन DNA, बट कॅन स्टील बी सिलेक्टेड फ्रॉम नॉन रिकॉम्बिनंट्स बाय प्लेटिंग ट्रान्सफॉर्मंट ऑन टेट्रासायक्लिन कंटेनिंग मीडियम. विचार करा, तुम्ही TET कट करून तिथे इन्सुलिनचा जीन टाकला, तर आता हा जो प्लाझ्मिड आहे म्हणजे रिकॉम्बिनंट वेक्टर आहे याला तुम्ही इकोलायमध्ये टाकलं, तर तो इकोलाय ॲम्पिसिलिनला रेजिस्टंट आहे पण टेट्रासायक्लिनला रेजिस्टंट नाही आहे. मग जो बॅक्टेरिया ॲम्पिसिलिनलाही रेजिस्टंट आहे आणि टेट्रासायक्लिनलाही आहे तो नॉन रिकॉम्बिनंट,
आणि जो ॲम्पिसिलिनला रेजिस्टंट आहे, टेट्रासायक्लिनला नाही, तो रिकॉम्बिनंट. कारण आपल्याला माहीत आहे आपण टेट्रासायक्लिन कट केलं होतं. तो the recombinant plasmid will now lose the tetracycline resistance due to the insertion of foreign DNA but still be selected out from non-recombinant one by plating the transformant on tetracycline containing medium. The transformants म्हणजे recombinants म्हणजे modified. The transformants growing on ampicillin containing medium are then transferred on medium containing tetracycline. The recombinants will grow on ampicillin but not on tetracycline. But non-recombinants will grow on a medium containing both antibiotics. In this case, one antibiotic resistant gene help in selecting transformants, whereas other antibiotic resistant gene gets inactivated due to insertion of allen DNA and help in selection of recombinants. तो वापस इसको पढ़ते. In this case, one antibiotic resistant gene help in selecting transformants, whereas other antibiotic resistant gene gets inactivated कोणता tetracycline due to insertion of allen DNA and help in selecting the recombinants. Selection of recombinant due to inactivation of antibiotic is cumbersome procedure because it requires simultaneous plating on two plate having different antibiotic. तो अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनला सिलेक्टेबल मार्कर म्हणून वापरना ही कठिन है. ये प्रोसेस कठिन हो जाती. क्यों? अब देखो, आपके पास 10 मॉडिफाइड बैक्टीरिया है जिनका टीईटी कट हो चुका और 10 अनमॉडिफाइड है जिनका टीईटी कट नहीं हुआ. तो टोटल बॅक्टेरिया किती झाले? सर 20 झाले. आता या 20 बॅक्टेरियाला तुम्ही ॲम्पिसिलिनवर ठेवा तो सर ॲम्पिसिलिनवर तो 20 ही जगतील. अब इन 20 को आप टेट्रासाइक्लिन पे डालो तो सर जे मॉडिफाईड आहे त्यांचा तर टीईटी कट झाला तर ते त्याच्यावर मल्टिप्लायच नाही होणार. म्हणजे जे मल्टिप्लाय नाही झाले टीईटीवर टेट्रासायक्लिनवर ते रिकॉम्बिनंट्स आहे, ते कामाचे आहे. पण तुम्हाला 2-2 वेळा हे करावं लागलं. आधी ॲम्पिसिलिन मग टेट्रासायक्लिन. त्यापेक्षा दुसरी एक प्रोसिजर आहे. देअरफॉर अल्टरनेटिव्ह सिलेक्टेबल मार्कर हॅव बीन डेव्हलप विच डिफरन्शिएट रिकॉम्बिनंट्स अँड नॉन रिकॉम्बिनंट म्हणजे मॉडिफाईड आणि अनमॉडिफाईड on the basis of their ability to produce a color in presence of chromogenic substrate. तो सर मग एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन को कोई विकल्प, कोई ऑप्शन ढूंढा गया. हाँ, वो ये है कि रिकॉम्बिनेंट्स एंड नॉन रिकॉम्बिनेंट्स को हम अलग कर सकते उनकी क्षमता क्रोमोजेनिक सब्सटेंट के प्रेजेंस में कलरफुल होने की. आगे समझेगा, वेट. देयरफॉर अल्टरनेटिव सिलेक्टेबल मार्कर हैव बीन डेवलप विच डिफरेंशिएट रिकॉम्बिनेंट फ्रॉम नॉन रिकॉम्बिनेंट ऑन बेसिस ऑफ देयर एबिलिटी टू प्रोड्यूस अ कलर इन प्रेजेंस ऑफ क्रोमोजेनिक सबस्ट्रेट. आत्ता लक्ष द्या. इन दिस अ रिकॉम्बिनंट DNA is inserted within coding sequence of एन्झाईम बीटा गॅलेक्टोसाइडेज. म्हणजे प्लाझमिडवर जिथे कुठे आहे पोर्शन जो कोड करतो बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईमसाठी. म्हणजे गोल प्लाज्मिड डोळ्यासमोर आणा, आंखों के सामने एक प्लाज्मिड लाइए और उस प्लाज्मिड में समझो एक पोर्शन है जो बनाता है एंजाइम बीटा गैलेक्टोसाइडेज.
जो जीन आहे जो बनवतो बीटा गॅलेक्टोसायडेज त्याला आपण कट केलं. और सर बीटा गॅलेक्टोसायडेजवाला जीन आपण कट केला तर ते एन्झाईम बनणार नाही. तर त्याला कट करायचं मधातून आणि तिथं बसवायचा फॉरेन जीन. तो इन धिस अ रिकॉम्बिनंट DNA म्हणजे फॉरेन जीन is inserted within a coding sequence of enzyme beta galactosidase. This results into inactivation of gene. आता तो जीन इनॅक्टिव्ह झाला which synthesizes this enzyme. This is called insertional inactivation. जसं TET कट केला तर अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन इनॅक्टिवेशन. इथे बीटा गॅलॅक्टोसायडेज कट केला तर इन्सर्शनल इनॅक्टिवेशन. तो हा नीट क्वेश्चन होता, लक्ष द्या. सो दिस रिझल्ट्स इन टू इनॅक्टिवेशन ऑफ अ जीन फॉर सिंथसिस ऑफ एन्झाईम विच इज रेफर्ड टू ॲज इन्सर्शनल इनॅक्टिवेशन. आता पहा, द प्रेझेन्स ऑफ क्रोमोजेनिक सबस्ट्रेट. presence of chromogenic substrate gives blue colored colony. अंडरलाइन, क्रोमोजेनिक सबस्ट्रेट के प्रेजेंस में नीले रंग की बैक्टीरियल कॉलोनी मिलती. कब? इफ प्लाज्मिडिन बैक्टीरिया डज नॉट हॅव इन्सर्ट. म्हणजे बॅक्टेरियाची कॉलोनी कशी दिसते? निळी. क्रोमोजेनिक सबस्ट्रेटच्या प्रेझेन्समध्ये. कधी? जेव्हा बीटा गॅलॅक्टोसायडेज कट केलेला नसतो तेव्हा. म्हणजे नॉन रिकॉम्बिनंट्सची कॉलनी ब्लू आणि रिकॉम्बिनंट्सची कॉलनी कलरलेस. तो इन प्रेझेन्स ऑफ क्रोमोजेनिक सबस्ट्रेट गिव्स ब्लू कलर्ड कॉलनी इफ प्लाज्मिडिन बॅक्टेरिया does not have an insert. Presence of insert results into insertional inactivation of beta galactosidase gene and colonies do not produce any color. These are identified as recombinant colonies. आणि नीटमध्ये क्वेश्चन होता, ड्यू टू insertional inactivation colonies of recombinant bacteria are colorless. Now, vector for cloning gene in plants and animals. तो ये आखिरी पैराग्राफ है अभी इस क्लिप का. तो काय अर्थ आहे याचा? तो सर प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये जर जीनला मल्टिप्लाय करायचं असेल तर कोणते वापरायचे? वेक्टर. हिंदी में, यदि आप प्लांट या एनिमल के अंदर जीन को मल्टीप्लाई करना चाहते तो फिर कौन से वेक्टर? क्यों सर? अभी अभी तो हमने देखा प्लाज्मिड एंड बैक्टीरियोफेग. अरे पर प्लाज्मिड और बैक्टीरियोफेग ये वेक्टर बॅक्टेरिया में मल्टिप्लाय करने के लिए है जीन को. तुम्हाला जर जीनला प्लांट किंवा ॲनिमलमध्ये मल्टिप्लाय करायचं असेल तर मग तुम्हाला वेगळे वेक्टर लागतात. कोणते? लक्ष द्या, नीट क्वेश्चन आहे याच्यावर. यू मे बी सरप्राइज टू नो दॅट वी हॅव लर्न द लेसन ऑफ ट्रान्सफरिंग जीन इन प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम बॅक्टेरिया अँड व्हायरस. तो तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून की आपण जो धडा शिकलो जीन ट्रान्सफर करण्यासंदर्भात प्लांट किंवा ॲनिमलमध्ये, तो धडा आपण कोणापासून शिकलो? बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून. हिंदी में, आपको ये सुन के आश्चर्य होगा कि हम बैक्टीरिया और वायरस में जीन ट्रांसफ़र करते करते एक लेसन सीखे हैं जो हमें ये सिखाता कि प्लांट और एनिमल में कैसे जीन ट्रांसफ़र करें.
म्हणजे प्लांट आणि ॲनिमलमध्ये जीन ट्रान्सफर करण्याचा धडा आपण शिकलो कोणावर? बॅक्टेरिया आणि व्हायरसवर शिकलो. So you may be surprised to know that we have learned the lesson of transferring the gene in plant and animal from bacteria and viruses, which have been known for these for ages. How to deliver a gene to transform eukaryotic cell and force them to do what the bacteria or virus want. For example, आता अंडरलाइन करा, ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफॅसियन हा एक बैक्टीरिया है. एग्रोबैक्टीरियम टुमिफेसियन ये एक बैक्टीरिया है. ये मिट्टी में होता है. ये डाइकॉट प्लांट को इन्फेक्शन करता और उस प्लांट को ट्यूमर डिसीज़ होता, ट्यूमर गॉल डिसीज़. तो एग्रोबैक्टीरियम टुमिफेसियन अ पैथोजन फॉर सेवरल डाइकॉट प्लांट is able to deliver a piece of DNA known as tDNA to transform normal plant cell into tumor cell. तो सर एग्रोबैक्टीरियम टुमिफेसियन नाम का ज़मीन में रहने वाला एक बैक्टीरिया है. वास्तव में ये बैक्टीरिया पैथोजन है डाइकॉट प्लांट का, और ये डाइकॉट प्लांट को एक डिसीज़ पैदा करता जिसको ट्यूमर गॉल डिसीज़ बोलते. तो इस बैक्टीरिया का नाम यहाँ पे क्यों आया? तो सुनो. कहते हैं ये बैक्टीरिया जब डाइकॉट प्लांट की सेल को इन्फेक्शन करता, उस समय ये बैक्टीरिया में जो एक प्लाज्मिड है उसको टीआय प्लाज्मिड बोलते. अच्छा, ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफॅसियन बॅक्टेरियामध्ये जे प्लाज्मिड आहे त्याला टीआय प्लाज्मिड म्हणतात. तर या टीआय प्लाज्मिडमध्ये आहे ना एक पोर्शन असतो डी एन एचा, त्याला टी डी एन ए म्हणतात. तर जेव्हा जेव्हा हा बॅक्टेरिया प्लांटच्या सेलला इन्फेक्शन करते ना, तेव्हा याच्या प्लाझ्मिडमधला तो टी डी एन एवाला पोर्शन त्या प्लांट सेलच्या क्रोमोझोममध्ये हा घुसवून टाकतो. तो ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफॅसियन अ पॅथोजन ऑफ सेवरल डायकॉट प्लांट इज एबल टू डेलिव्हर a piece of DNA known as tDNA to transform normal plant cell into tumor cell and direct this tumor cell to produce the chemical required by pathogen. Similarly, पण सर याचा काय फायदा? कि एग्रोबैक्टीरियम टुमिफेसियन एक बैक्टीरिया है, उसमें टीआई नाम का एक प्लाज्मिड है. प्लाज्मिड में टीडीएनए है और टीडीएनए प्लांट सेल में ट्रांसफ़र होता, जिसकी वजह से प्लांट सेल ट्यूमर सेल बनती. फ़ायदा क्या हुआ? फ़ायदा ये हुआ कि अगर एग्रोबैक्टीरियम बैक्टीरिया के टीआई प्लाज्मिड में टीडीएनए को आप बीच में कट करो और उसमें डालो एक आध यूज़फुल जीन, तो जब ये बैक्टीरिया प्लांट सेल को इन्फेक्शन करेगा तो अपना क्या भेजेगा प्लांट सेल में? तो सर टीडीएनए. पण त्याच्यात तर तुम्ही टाकला युजफुल जीन, तर तो युजफुल जीन प्लांटला भेटून जातो. म्हणजे हा तर नॅचरल प्लांट जेनेटिक इंजिनियर आहे. सो ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफेसियन इज अ पॅथोजन फॉर सेवरल डायकॉट प्लांट which is able to deliver a piece of DNA known as tDNA to transform normal plant cell into tumor and direct the tumor cell to produce chemical required by the pathogen. Neat question. तीनही लाइन अंडरलाइन करा. Similarly, retroviruses in animal have ability to transform normal cell into cancer cell. हे अंडरलाइन करा की ॲनिमल सेलमध्ये जर तुम्हाला जीन पाठवायचं असेल तर काय वापरतात? रेट्रोव्हायरस. प्लांट सेलमध्ये जीन टाकायचं असेल तर काय वापरतात? तो सर ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफेसियन. तो हा जो रेट्रोव्हायरस असतो तो नॉर्मल ॲनिमल सेलला इन्फेक्शन केल्यावर त्या सेलला कॅन्सर सेल बनवतो. सिमिलरली रेट्रोव्हायरसेस इन ॲनिमल हॅव ॲबिलिटी टू ट्रान्सफॉर्म नॉर्मल सेल इन टू कॅन्सर सेल. बेटर अंडरस्टँडिंग ऑफ आर्ट ऑफ डिलिव्हरिंग जीन by pathogen in their eukaryotic host has
generated knowledge to transform these tools of pathogen into useful vector for delivering the gene of interest to human. म्हणजे दुश्मन को हम दोस्त बना सकते। एक तरफ ये टीडीएनए की वजह से प्लांट सेल ट्यूमर सेल बनती, रिट्रोवायरस के इन्फेक्शन से एनिमल सेल कैंसर सेल बनती। मतलब ये तो धोखादायक है, पर हम दुश्मन को दोस्त बनाएंगे। कैसे? अगर हमने रिट्रोवायरस को हार्मलेस बनाया, अगर हमने टीडीएनए वाले टीआई प्लाज्मिड को ट्यूमर इंड्यूसिंग जीन कट कर दिया, म्हणजे सांप हमें साथ में रखना है तो उसके जहरीले दात हमें निकालने पडेंगे। याला डिसआर्मिंग द पॅथोजेन म्हणतात। तो अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ आर्ट म्हणजे कला ऑफ डिलिव्हरिंग जीन माने जीन भेजना यूजिंग पैथोजेन की मदद से इन देयर यूकैरियोटिक होस्ट मतलब कि प्लांट और एनिमल हैज़ जनरेटेड नॉलेज टू ट्रांसफॉर्म these tools of pathogen into useful vector for delivering the gene of interest to human. आता एक्झाम्पल पहा, अंडरलाईन करा. ट्यूमर इंड्यूसिंग टीआय प्लाज्मिड of Agrobacterium tumefaciens has now been modified into cloning vector which is no more pathogenic to plant cell but is still able to use the mechanism to deliver the gene of our interest into variety of plant. तो आपण ट्यूमर इंड्यूसिंग प्लाझ्मिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम मॉडिफाय केलं. कसं मॉडिफाय केलं? आता त्या प्लाझ्मिडमध्ये जीन ऑफ इंटरेस्ट टाकून आपण प्लांट सेलला मॉडिफाय करू शकतो, पण प्लांट सेलला आता ट्यूमर सेल नाहीत बनणार. सो ट्यूमर इंड्यूसिंग टीआय प्लाज्मिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम tumefaciens has now been modified into cloning vector which is no more pathogenic to plant but still able to use the mechanism to deliver the gene of our interest to variety of plant. Similarly, retrovirus have also been disarmed माने सांप के जहरीले दात गिरा दिए. म्हणजे आता तो कॅन्सर सेल बनवणारच नाही. सिमिलरली रिट्रोव्हायरस हॅव ऑल्सो बीन डिसआर्म्ड अँड वी आर नाव Similarly, retroviruses have also been disarmed and are now used to deliver desirable gene into animal cell. तो आता इथं दोन नीट क्वेश्चन लक्षात ठेवा. प्लांट सेल मॉडिफाय करण्यासाठी वेक्टर सर टीआय प्लाज्मिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम. ॲनिमल सेल मॉडिफाय करण्यासाठी वेक्टर रिट्रोव्हायरस. सो once a gene or DNA fragment has been ligated, एकदा का जीन किंवा डीएनएचा तुकडा जॉईन केला, लायगेट केला, अटॅच केला टू सुटेबल वेक्टर, इट इज ट्रान्सफर्ड इनटू बॅक्टेरियल सेल, प्लांट सेल और ॲनिमल सेल व्हेअर इट मल्टिप्लाय. म्हणजे तुम्हाला बॅक्टेरियामध्ये जर जीन पाठवायचं असेल तर बॅक्टेरियोफेग किंवा प्लाझ्मिड वापरा. प्लांट सेलमध्ये जीन पाठवायचं असेल तर टीआय प्लाझ्मिड वापरा. ॲनिमलमध्ये पाठवायचं असेल तर रिट्रोव्हायरस वापरा. पण तिन्ही केसमध्ये पहिले तुम्हाला डिझायरेबल जीनला वेक्टरसोबत अटॅच करणं आवश्यक आहे. तो अगली क्लिप में हम लोग चौथी रिक्वायरमेंट देखेंगे, कॉम्पिटेंट होस्ट, जिसमें हम लोग वो जीन डालने वाले हैं जिसे हम मल्टीप्लाई करना चाहते या जिसका हमें प्रोडक्ट चाहिए. थैंक यू.